शुभ संध्याकाळ सगळ्यांना. 6 वाजले. आईच्या घरून आलो पण मगाशी तिथं आप्पा गेलते दवाखान्यात आणि ते उशीर झालता आणि तिथं काही लक्षातच नाही व्हिडिओ काढायचा. आई आजारी असल्यामुळं असंच ती केलं आणि चला चला म्हणलं आता जातो घरी. आलो होतो यात्रेची यात्रा झाली, सगळं झालं, थोडा आराम केला अर्धा तास. सगळे आले ते हो का मामाची आहे, आई आली, मामाची तिकड संपलंय की कळतंय का नाही राव, कळत मला. हा आणि काकी पैसे अकाउंटला आलेत का बघा. हो का ही अगं रुमाल संगत आहे, मोबाईलच तितका गरम होतोय, काय करू, ठेव आपल्या गाडीत. चला चला. काय मग गणेश यायचंय वय का रे? होतो तोंड यायचंय त्याला, पप्पा खावा मम्मी अशी निपसूनच उठती जायचं म्हणलं की. रवी दादाची कमाई आहे, रवी दादाची किमाई आहे सगळी. घेतला आईला मसाला दिला ओके. आता जाऊ का आम्ही घरी? आणू आपण पण एसी आणा आणू. एसी आणायचंय बाई आम्हाला पण. पुढच्या वर्षी रेश्मा आई राहायची होती, तिचं कुठं बी नसलं काय जणू. मामाची आई आहे ना आमच्या बरोबर, मामाच्या आईला म्हणलं रात्री रात्र राहा आणि चला आता कुंकू आणा लावा. चला म्हणजे मी दीदीला म्हणते संकाळ धरणं कुंकू लावलेलं तसंच आहे माझं आईच्या इथं परत ना तिथं. चला आमच्या रवी भाऊंनी केली गाडी चालू. बऱ्याच जणांचा प्रश्न होता रवी भाऊ आलं वय, आलं रवी भाऊ लय फिरत्यात, इकडे 4 दिवस तिकडे 4 दिवस लगेच येतात माघारी. अरे माझी चप्पल कुठं का गाडी वळवतात नेमकं. मसाला ते ठेवला का समू काय ग, बरं आहे का? सगळे एका जागा गोळा होत्यात. आता म्हणलं हा व्हिडिओ संध्याकाळनं टाकावा. घरी आलोय हो का, आत्ताच गाडीतनं खाली उतरलो. बघितलं कुत्र्यांची मिठी व ह्याला म्हणतात मुक्या प्राण्यांचा. आत्याची चटणी मसाला घ्या की सगळं खाली. पार्सल काढा ती पोस्टाची. गै वराटी वारं गावदान सुटले, इजा लावत्यात. हिकडची लाईट इजली आणि तिकडची रस्त्याची आहे. हा त्या मसाला ती घ्या की, मसाला आणि चरी पावडरची पुडी. मी गै बांधते, आणले की नाही आणून. चला हो का, ही गोळ्या धरा. मला आधी गैला पान दाखवून द्या. गैले वरडायला लागली, अंधार पडलाय पार. हो का, दारात तर कसं वाहून आले, लय वाईट सुटलेल्या का वारं कावदान. घरात ठेव की तिकडच्या. बरं थांब.